ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय हे नेहमीच वादात असते। काही महिन्यांपूर्वी एका महिलेच्या प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता। त्यावेळी नातेवाईक प्रचंड संतापले होते। मात्र एवढं होऊनही गर्भवती महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातोय। अनेक वर्ष या शासकीय रुग्णालयात असाच प्रकार सुरू आहे। मंगळवार 15 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शास्त्रीनगर रुग्णालयात थेट मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश चौधरी यांना घेराव घातला। सुविधा उपलब्ध करून द्या, नाहीतर 15 दिवसांनी शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळं ठोकणार असा इशारा मनसेने यावेळी दिलाय। रुग्णसुविधा कायमच अपुरी, गर्भवती महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला, रुग्णालयात औषध नसल्याचं सांगत रुग्णालयातील डॉक्टरांकडून समोरील मेडिकलमधून औषध घेण्यास सांगणं, रुग्णवाहिकेकरिता पैसे घेण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप मनसेने केलाय। रुग्णांना सुविधाच मिळत नसेल तर कशाला हे रुग्णालय सुरू ठेवता? रुग्णालयात फक्त 2 लिपिक ठेवा असं मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी यावेळी सुनावलंय। रुग्णालय औषधे उपलब्ध असताना डॉक्टर समोरील 2 मेडिकल दुकानातील औषधे देत असल्याचा आरोप मनसेने केलाय। याबाबत मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांनी यावर रुग्णालय औषधे उपलब्ध आहेत, रुग्णांना उपचार मिळावे व रुग्ण लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून डॉक्टर्स प्रयत्न करतायत। हजेरी रजिस्टरवर पुढील 5 दिवसांची लावली हजेरी। पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका डॉक्टराने पुढील 5 दिवस म्हणजे 20 एप्रिल पर्यंत हजेरी रजिस्टरवर सह्या केल्याचं दिसल्यावर मनसेने जाब विचारला। आधीच डॉक्टरांची कमतरता, त्यात कामावर हजर असल्याचं दाखवण्याकरिता असे प्रकार सुरू असल्याचं मनसेने आरोप केला। गेली अनेक वर्षापासून शास्त्रीनगर रुग्णालय हा पांढरा हत्ती आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नागरिक पोचतोय अशी आमची भावना आहे। कारण 2010च्या ज्या निवडणुका झाल्या तेव्हापासून या शास्त्रीनगर रुग्णालय असो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या वैद्यकीय सेवा सुविधा असो अनेक पक्षांकडनं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वगैरे उभारू अशा सगळ्या घोषणा झाल्या। ती हॉस्पिटल तर काही झाली नाही, पण या शहरात आज 10 लाख ते 12 लाख वस्तीचं शहर आहे। आज या शहरात ज्या बेसिक सुविधा मिळायला हव्या आहेत त्या सुविधा इथे मिळत नाही। आता मध्यंतरीचं एक 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट असेल, आमच्या ग्रामीण भागातली एक माता भगिनी इथे आली होती सर्पदंशाच्या याच्याकरता। या शास्त्रीनगरमध्ये सर्पदंशावरचं औषध नाही म्हणून त्यांना इथनं कळव्याला शिफ्ट केलं आणि दुर्दैवाने त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला। या गेल्या अनेक वर्षापासून असं आहे की इथे रक्त थुकी तपासायची असेल, एक्सरे काढायचा असेल तर चिठी दिली जाते बाहेर जा। कुठलाही पेशंट आला जाता की त्याला चिठी दिली जाते, तुम्ही कळव्याला जा, केएमला जा, सायनला जा, नाही तर कायमच्या वरती जा। त्यामुळे इथे जर एवढं मोठं शहर आहे, इथले करदाते जे नागरिक आहेत प्रामाणिकपणे आपला सगळा कर भरतात आणि त्यांच्या सगळ्या करामधनं यांच्या जर तुंबड्या भरल्या जात आहेत, त्यांना पगार होत आहे, त्यांना पोचले जात आहेत, तर सगळं असं असताना वैद्यकीय सेवा सुविधांचा अभाव काय हा प्रश्न आम्ही खरं तर इथे विचारायला आलो। गेल्या 25 वर्षांपासून या ठिकाणी सेना भाजपची नाही, कारण कसं आहे की सेना भाजपचे गेले 15-25 वर्षातले जे इथे या महानगरपालिकेत कार्यरत असलेले जे काही नगरसेवक होते किंवा त्यांचा ठाण्याचं किंवा मुंबईची जी नेतृत्व होती त्यांना वैद्यकीय क्षेत्रात सेवा पुरवणं याबाबत कधी इंटरेस्ट होता असं कुठेच वाटलं नाही। त्यांनी फक्त घोषणा करताना इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे करू, पण आज तुम्ही हे रुग्णालय घ्या किंवा शास्त्रीनगर रुग्णालय घ्या, रुक्मिणीबाई कल्याणचं जे आहे ते रुग्णालय घ्या, दोन्ही ठिकाणी अवस्था 19-20 अशीच आहे। आता ज्या घडीला जे सुतिकागृह होतं ते सुतिकागृह गेले अनेक वर्ष बंद होतं, ते इथे आणलं आणि आज सुतिकागृहाच्या जागी दुसरं एक खाजगी रुग्णालय उभं करून त्या माध्यमातून काहीतरी करायचा घाट चालू आहे। काहीतरी विकासाचा किंवा बोल असं स्वप्न दाखवायचं, पण ज्या मूलभूत सेवा सुविधा आरोग्य विषयक मिळायला पाहिजे त्याकडे शिवसेना असेल भाजप असेल या दोन्ही पक्षांनी जे गेले 25 वर्षापासून सत्तेत आहेत यांनी कायम दुर्लक्ष केलेलं आहे। एवढं मोठं हॉस्पिटल आहे, नाही म्हटलं तरी 12-13 लाखाची आपली लोकवस्ती आहे डोंबिवलीमध्ये आणि सगळे करदाते आहेत, आम्ही कर भरतोय। आम्हाला कुठेतरी असं वाटतंय की सगळीकडे प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं बिल भरायला शक्यता नाही म्हणून इथे लोक येतात, बिचारे गरजू लोक। आता डिलेव्हरीसाठी आलेल्या लोकांना सुद्धा इथे तुम्ही ट्रीटमेंट नाही देत,
डिलेव्हरी ज्या वेळेला होते किंवा आपली पेन चालू होतं तेव्हा तुम्ही कळव्यासारख्या हॉस्पिटलमध्ये पाठवता. जाताना त्या बाईचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे आमचा. म्हणजे तुमचे डॉक्टर इथे अवेलेबल नाही, तुमच्याकडे औषध अवेलेबल नाही, तुमचा स्टाफ अवेलेबल नाही, म्हणून ते बघून आम्ही डिलेव्हरीसाठी यायचं का इथे? किंवा एखादा लहान बच्चू आहे तो आजारी पडला, इथे चाइल्ड स्पेशालिस्ट नाही आहेत, तर त्या लहान मुलाने आजारी पडायचं नाही का? तुमचा डॉक्टर अवेलेबल असेल तेव्हाच आम्ही आजारी पडायचं का? हे प्रश्न आहेत आमचे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत ते आज आम्ही जाब विचारण्यासाठी त्यांना आलेलो आहे. जर आम्हाला समर्पक अशी उत्तरं नाही मिळाली, त्यांनी जर 15 दिवसामध्ये काही याच्यामध्ये चेंजेस नाही केले तर आम्ही ह्या दवाखान्याला, ह्या हॉस्पिटलला टाळं मारणार आहोत. मनसे स्टाईलने टाळं बसणारच. मध्यंतरी एका महिलेचा या ठिकाणी प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता, त्यावेळेला डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात आला, तर अशा डॉक्टरांना ताबडतोब सस्पेंड करण्यात यावं अशी मागणी तुमच्याकडून आम्ही आता केली आहे. सस्पेंड करा म्हणून केलेलीच आहे. पण आता अजून एक गोष्ट लक्षात येते का, इथे एका हॉस्पिटलमध्ये आजची तारीख किती आहे आणि पुढच्या 8 दिवसाच्या त्याने आधीच सह्या करून ठेवलेल्या आहेत. याचा अर्थ काय होतो? हजेरी आहे हे दाखवण्यासाठी 20 तारीखपर्यंत त्यांनी सही केली आणि इथले जे मेन इन्चार्ज आहेत त्यांना ह्याची गोष्ट माहीत नाही. असं असू शकतं का? म्हणजे तुम्ही सह्या करून कुठेतरी पिकनिकला जाताय आणि डॉक्टर इथे अवेलेबल असं दाखवताय आणि फुकटचे पगार तुम्ही जर घेत असाल तर ह्यांना आम्हाला त्यांची लायकी आणि त्यांची जागा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. नवीन आयुक्तांनी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी सांगितलं शिक्षण आणि आरोग्यावर भर देणार आहे. काय सांगाल? आम्ही ह्या संदर्भामध्ये इथे जर आम्हाला समर्पक असं नाही सोल्युशन मिळालं तर आम्ही आयुक्तांची भेट ह्या 8 दिवसात घेणार आहोत. त्यावेळेला आयुक्तांकडनं आम्हाला बऱ्याच अपेक्षा आहेत, बरेच अजूनही काही मुद्दे आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.